दूरसंगटच मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा जाळ आणि दूरसंगटच होणार आहे हरामखोर न्यूज रिपोर्टर्स वरती। आणि ह्या लाटा बघा, आणि ह्या लाटा आले माझ्या त्या आईचा घोडा आहे या लाटांच्या। लोकशाहीचा चौथा खांब म्हणजेच मीडिया, पण तोच आता टीआरपीच्या भुकेने वाकलाय, झुकलाय आणि मरायला टेकलाय। हे लोक लाईव्ह माणसाची संवेदना शोधत नाहीत, तर परफेक्ट अँगल शोधतात। These are people who are coming in not to identify loved ones because they cannot identify loved ones. प्लेन क्रॅश झालं का? रिपोर्टर गेला माईक घालायला। ट्रेन उलटली का? रिपोर्टर गेला माईक घालायला। बॉम्बस्फोट झाला का? प्रेताच्या शेजारी सुद्धा हे माईक ठेवतील आणि विचारतील की तुम्ही काही सांगू इच्छिता का? हो सांगू इच्छितो, तुझा माईक घे आणि तुझ्या ओनरच्या नरड्यात घाल, मग मिळेल ब्रेकिंग न्यूज। एखादा माणूस गेला की सर्वप्रथम तिरडी येत होती, पण आता त्याच तिरडीवर बसून मेलेल्या मीडियाचे न्यूज रिपोर्टर येतात। आणि जेव्हा देशात काहीही वाईट होत नाही तेव्हा हे लोक बनतात प्रेग्नन्सी अलर्ट सिस्टीम। दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे दोघं आई बाबा होणार आहेत। दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून ही गुड न्यूज दिली आहे। दोघांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय सप्टेंबर 2024। याचा अर्थ दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे। पत्रकार म्हटलं की त्याचा अर्थ असतो कोणाच्या गर्भात काय आहे ना ते सांगणारा, कोणाची गर्भसाधना झाली हे सांगणारा नाही। आणि यांच्या न्यूज तर इतक्या उपयोगी असतात, म्हणजे माणसाच्या आयुष्यात इतका फरक त्याने पडतो बघा। लग्न माझं आता नाहीये, मी लग्न करणार नाहीये। मी मागे पण बाईट मध्ये बोलले की मी एवढ्या लवकर लग्न करणार नाहीये, का माझ्या लग्नाच्या मागे लागले। महाराष्ट्राला हा प्रश्न जाणून घ्यायचा आहे। लग्न तुम्ही मागच्या वेळेला बोललात की मी मागच्या वेळेस पण तुम्हाला नवरा कसा हवाय हा महाराष्ट्राला प्रश्न आहे की युवा वर्गाला कसा हवा। मी बाईट मध्ये सांगितलंय की मला नवरा कसा हवाय, मी सारखं परत बोलणार नाही आणि एवढं की मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही, ज्यावेळेस करेल त्यावेळेस तुम्हाला सांगतो। कधी लग्न करतेस, कसा मुलगा पाहिजे? अरे तुम्ही चोंबडे नातेवाईक आहात का पत्रकार आहात? हे खरं तर जागरूक पत्रकार आहेत, म्हणून यांनी एवढा मोठा जागतिक मुद्दा मांडलेला आहे। एवढं की मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही, ज्यावेळेस करेल त्यावेळेस तुम्हाला सांगतो। आणि ही बया पण सांगते नाही अजून नाही करणार। हो, तू महाराष्ट्राचा बिहार करूनच मग लग्न करणार आहेस। दुसरं काय तर हे आभार, आपले शत शत आभार। आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही हा समाचार आमच्यापर्यंत पोहोचवलात। हा समाचार आल्यापासून सृष्टीमध्ये एक दिव्य प्रकाशाची लहर पसरलेली आहे। हा समाचार जर आमच्यापर्यंत आला नसता तर इंद्रदेवाचं कदाचित सिंहासन हललं असतं, शंकराने तांडव चालू केला असता, पृथ्वीवरती हाहाकार माजला असता, प्राणी पक्षी झाडं आगीत भस्म होऊन मेली असती। तुम्ही हा समाचार देऊन सृष्टीचा महाविनाश थांबवला, त्यामुळे कोणत्या खेटरांनी पूजा करू तुमची? आतापर्यंत सगळं ठीक होतं, फक्त आणि फक्त थुकरट बातम्या देत होते, पण आता जी अत्यंत नीचपणाची एक पातळी यांनी गाठलेली आहे ना, त्यासाठी यांना 21 तोफांची सलामी आणि 22वी तोफ डायरेक्ट त्यांच्या नरड्यात घाला म्हणतीये। ब्रेकिंग न्यूज म्हणजे थोडक्यात काय तर ब्रेक झालेल्या माणसाची न्यूज, त्यांच्या दुःखाचं पाणी पिळायचं आणि ते प्राईम टाइमला जाऊन विकायचं। आताच अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅशची दुर्घटना घडली, त्यावेळेला सुद्धा काही न्यूज रिपोर्टर्सला फक्त आणि फक्त टीआरपी दिसत होता। तुमचं काम घडलेल्या प्रसंगाची माहिती जगापर्यंत पोहोचवणं आहे, ना की मेलेल्या माणसाच्या टाळूचं लोणी खाणं। या दुर्घटनेमध्ये कोणाचे आई वडील गेले, कोणाचा नवरा गेला, कोणाची बायको गेली, कोणाचे बहीण भाऊ गेले, तर कोणाचं संपूर्ण कुटुंब सुद्धा गेलं। पण त्यावेळेला सुद्धा काही जण ते रडत असताना त्यांना प्रश्न विचारत होते। आपसे एक चीज पूछते हैं, ये कौन है आपके रिलेटिव, बेटी है, कौन है ये लोग? हमको चेक करना था, पहले क्यों नहीं चेक किया? कोई ऐसे हादसे के शिकार बनते हैं लोग। और ये मी काय म्हणते, अजून थोडंसं डोळ्यात झूम कर तिच्या, बघ एवढं झूम करून तरी तिचं दुःख तुला दिसतंय का? इंजन तुम्हारा कौन फ्लाइट में था? हमारा मम्मी, तुम्हारा मम्मी आता। अच्छा, ने लंदन केम जाता था? लंदन गेटवे परवा जाता। क्या कोई ऐसे हमारा भाई जा रहे थे? कितना बरस थी भाई जा रहे? 3 बरस थी।
અને તમે એમને મૂકવા ગયા હતા છેલ્લે વાત આજે સવારે છેલ્લે મૂકીને બાઈક લીધું બસ. अगदी काही मिनिटांपूर्वीच या बाईची आई वारलेली आहे आणि रिपोर्टर तिला विचारतीये की कोण प्रवास करत होतं या विमानात तुमचं, मग त्यांचं वय काय होतं, मग त्या का चाललेल्या होत्या, मग तिकडे तुमचा भाऊ किती वर्षांपासून राहतो, त्या एकट्या होत्या का त्या दुकट्या होत्या. तुझे अक्कल है? तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, 7वीं फेल. अरे त्या बाईवरती दुःखाचा डोंगर आलेला आहे आणि तू तिला प्रश्न विचारत चाललेली आहेस, तिची परिस्थिती काय आहे किमान हे तरी बघ. या संपूर्ण दुर्घटनेमध्ये फक्त आणि फक्त एक विमानातला प्रवासी वाचला. तो ॲम्ब्युलन्सकडे चालत जात होता. त्यावेळेला सुद्धा त्याच्यावरती कॅमेरे होते, लाईट्स होत्या आणि कित्येक जण त्याला प्रश्न विचारत होती. अरे आपण ऑफिसमध्ये भांडून आलो किंवा घरी जरी भांडलो ना तरी आपल्याला असं वाटतं की यार माझ्याशी बोलू नका थोडा वेळ, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या क्षणी प्रश्न विचारताय. क्या भैया बता पैसेंजर अंदर से एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला निरोप देण्यासाठी म्हणून एअरपोर्टवरती आलेला होता. त्याला माहित नव्हतं की हा त्याचा कायमचा निरोप ठरणार आहे. त्याला जसं कळलं तो एअरपोर्टवरतीच थक्क बसला आणि त्यावेळेला एक रिपोर्टर येऊन त्याला म्हणते की मला तुम्ही शेवटचा काढलेला सेल्फी दाखवू शकता का. टेक ऑफ करते ही प्लेन क्रैश हो गया है. उनकी जो तस्वीर है वो भी उनके मोबाइल के अंदर है. आप तस्वीर दिखाएंगे एक बार. बस प्लीज आप मेरी हालत समझो प्लीज. बिल्कुल ये हा व्यक्ती त्या रिपोर्टरला रिक्वेस्ट करताना दिसतोय की तुम्ही माझी परिस्थिती तरी समजून घ्या. एखाद्या न्यूज रिपोर्टरकडे सगळ्यात जास्त असायला पाहिजे ते म्हणजे सामाजिक भान. या व्यक्तीने त्याचं संपूर्ण कुटुंब गमावलेलं आहे आणि त्यावेळेला तुम्ही त्याला फोनमधला सेल्फी दाखवायला लावताय. असे कित्येक प्रसंग आहेत. पहलगामचा अटॅक असेल, 26/11 असेल, कित्येक वेळेला पत्रकारांनी सामाजिक भान न ठेवता ज्या व्यक्तीने त्याचं संपूर्ण कुटुंब गमावताना पाहिलेलं आहे, ज्या व्यक्तीने जीव जाताना स्वतःचा पाहिलेला आहे, अगदी मृत्यूला त्याने साक्षात समोर पाहिलेलं आहे, अशा व्यक्तीचीही काळजी न करता त्याला त्या क्षणी प्रश्न विचारलेले आहेत या न्यूज रिपोर्टर्सनी. या फ्लाईटचा जो पायलट होता त्याच्या 88 वर्षाच्या वडिलांना जाऊन सुद्धा एका न्यूज रिपोर्टरने विचारलेलं आहे की तुम्हाला काय वाटतंय, काय वाटणार. थँक्स फॉर आस्किंग म्हणतील का ते तुम्हाला. या प्लेन क्रॅश नंतर DNA सॅम्पल देण्यासाठी म्हणून काहींचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यावेळेला त्यांची अवस्था प्रचंड वाईट होती आणि तरी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सगळीकडे कॅमेरे दिसतात. त्या हॉस्पिटलमध्ये प्रश्न विचारणारे रिपोर्टर्स आपल्याला दिसतात. So that in somewhat manner, because there can be a graceful funeral for their loved ones, because bodies can be identified. Late last night I was there and I was speaking to a lot of people who have voluntarily come in to help. I'm going to pull away from that because the families are very, very upset. Some of them have just come in from Bharuch. You can see right there. I'll ask my camera person Sanjay. आपण आपलं सामाजिक भान कुठेतरी हरवत चाललोय का काय असा प्रश्न मला पडायला लागलेला आहे. आता कित्येक व्ह्यूअर्स असेही म्हणतात की ते त्यांचं कामच आहे. त्यांचं काम आहे परिस्थिती दाखवणं, काय घडलंय याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. पण त्यांचं काम हे नाहीये की ज्या व्यक्तीने त्याचं संपूर्ण कुटुंब गमावलेलं आहे, ज्या व्यक्तीने त्याचा सगळ्यात जवळचा व्यक्ती गमावलेला आहे, त्याला जाऊन डिस्टर्ब करणं, त्याला जाऊन प्रश्न विचारणं. आणि मुळात या सगळ्या न्यूज चॅनल्सला मी सगळ्या ऑडियन्सच्या वतीने सांगू इच्छिते की आम्हाला नाहीये गरज त्या क्षणाला त्यांचे वडील काय म्हणतायत, त्या क्षणाला त्यांच्या घरचे काय म्हणतायत हे ऐकण्याची. आम्हाला दिसतंय आणि आम्हाला कळतंय की ते संपूर्ण कुटुंब, त्यांच्या जवळची लोक ही प्रचंड दुःखातून चाललेली आहेत. तर हा होता आजचा जाळ आणि धूर संघटस हरामखोर न्यूज रिपोर्टर्सवरती केलेला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मी छोटासा रीलसुद्धा इंस्टाग्रामवरती केलेला आहे. तोही तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. अहमदाबादमध्ये जे प्लेन क्रॅश झालं आणि त्यामध्ये ज्या शेकडो लोकांचे जीव गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जी लोक जिवंत आहेत त्यांना सामाजिक भान ठेवून जगण्याचं शहाणपण मिळो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.